मुख्यमंत्री शपथ घेत आहेत, सोबत उपमुख्यमंत्री देखील शपथ घेत आहेत. कशा प्रकारे हा शपथविधी सोहळा असेल आणि त्यांच्यासोबत इतर मंत्री जे आहेत ते त्यांचा देखील शपथविधी होणार का? तुम्हाला काय कल्पना देण्यात आली आहे का? अजून तशी काय आम्हाला कल्पना देण्यात आलेली नाही कोणालाही. परंतु आज एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा शपथविधी होईल आणि बाकीचा कदाचित 11 तारखेकडे होईल असं आम्हालाही वाटतंय. कारण आज जो पंतप्रधान साहेबांनी जो वेळ दिलेला आहे तो थोडा कमी आहे असं म्हटलं जात आहे की त्या वेळेमध्ये एवढ्या लोकांचे सगळ्यांचा शपथविधी उरकणार नाही, म्हणून कदाचित आज तिघांचा होईल आणि बाकी मग 11 तारखेला होईल. 11 तारखेला जो शपथविधी होईल, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री असणार, शिवसेनेच्या वाटेला किती मंत्रिपद येणार, त्याची चर्चा स्वतः शिंदेसाहेब, फडणवीस साहेब हे करतायत आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या पक्षाला जास्तीत जास्त मंत्रिपदं मिळावीत आणि त्या अनुषंगाने साहेबांची चर्चा चालू आहे आणि मला वाटतं ते योग्य प्रकारे होईल असं आम्हाला वाटतं. शिवसेनेला किती खाती मिळतील? शिवसेनेला काही मोठी वजनदार खाती हवी आहेत, त्यापैकी कुठले खातं त्यांना मिळेल? वजनदार खाती सगळीच आहेत तसं पाहायला गेलं तर, आणि त्यामध्ये तो सर्वोच्च अधिकार सन्माननीय शिंदे साहेबांना आम्ही दिल्यामुळे शिंदे साहेब जे करतील ते पक्षाच्या हितासाठी करतायत आणि त्यासाठी मला वाटतं योग्य खाती घेतील आणि सगळं ते व्यवस्थित चालेल. विषय संपला शिवसेनेकडनं गृह खात्यांची मागणी केली जात होती, गृह खातं शिवसेनेला मिळतंय का? बघा, प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मागणी करत असतो. चर्चा करून त्यातून जे काय ते सोडवलं जाईल आणि त्याच्यामध्ये योग्य खाती प्रत्येकाला दिली जातील. त्यामध्ये जे शिंदे साहेबांनी मागितलेलं आहे त्यावरची विचारविनिमय चालू आहे. कदाचित आज दुपारपर्यंत ते सगळं संपेल. एक सस्पेन्स होता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आज ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील का? 1 तासाभरामध्ये हे सगळं क्लिअर होईल. कारण आम्ही पण रात्री उशिरापर्यंत होतो, चर्चा करत होतो. साहेबांनी सांगितलं काय आहे, काही गोष्टी जर पुढे चांगल्या करायच्या असल्या तर थोडा विचार पण करावा लागतो आणि आतापर्यंत साहेबांनी सगळं तो व्यवस्थित विचार केल्यामुळेच इथपर्यंत आम्ही सर्व लोक आलेलो आहोत. त्याच्यामुळे साहेब योग्य तो विचार करून आज 1 तासाच्या नंतर कदाचित हे सगळे डिसिजन घेऊन सगळं तुम्हाला मोकळं. शिवसेनेच्या सर्व आमदारांचा, नेत्यांचा एक आग्रही भूमिका आहे की एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावं. हा बरोबर आहे. आमचे सगळ्याच आमदारांचं म्हणणं आहे की साहेबांनी सत्तेमध्ये राहूनच सगळ्याला सामोरं जावं, ही आमच्या सगळ्या आमदारांची मागणी आहे. संजय राऊत म्हणतायत की एक दिवस भाजप शिवसेना संपवेल, म्हणजे शिंदेचा पक्ष संपवेल. मी नेहमी सांगत आलेलो आहे की संजय राऊतनी बोलतच राहावं, कारण तो जेवढं आतापर्यंत बोललाय त्याच्या उलटच होत गेलेला आहे. त्याच्यामुळे आता कोण संपल आणि कोण राहील हे जनतेने दाखवून दिलेलं आहे की जे एकट्या शिंदे साहेबांनी एवढ्या 60 सीटपर्यंत आम्हाला नेऊन पोचवलं, हे संजय राऊत जे काही डोळे झाकलेत किंवा काय, हे तुम्ही पण त्याला विचारायला पाहिजे की मग ही संपलेली शिवसेना 60पर्यंत गेली का तुम्ही कितीपर्यंत आलात, हे तुम्ही पण त्यांना विचारा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. विरोधकांना सगळ्यांना निमंत्रण दिलं जातं. येणं न येणं हे प्रत्येकाच्या मनावरती आहे, परंतु आपलं कर्तव्य आहे की सगळ्यांना ते निमंत्रण दिलं जातं आणि त्याच्यामध्ये आले तर ठीक आहे, ना आले तर ठीक आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण दिलं गेलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि जे येतील ते तिथं हजर आपल्याला दिसतील ना. सगळे जे नाही येतील ते नाही येतील. दरवेळेस तुम्हाला मंत्रिपदाची उलगावणी दिलेली एकंदरीत पाहायला मिळते. मागच्या वेळेस पण तुम्ही तयार होता कोट घेऊन, यावेळेस नेमकं काय होतं? आत्ता जो काय चर्चा चालू आहे त्या चर्चेअंती हा तिढा सुटेल आणि ह्यावेळेला आम्हाला संधी मिळेल असं आम्हाला वाटतंय. कारण साहेब जे काय चर्चा करतायत ते पक्षहितासाठी, आमच्यासाठी ते करतायत. कारण आपले सवंगडी सोबती जर जास्तीत जास्त सत्तेमध्ये आले तर पक्षाची पण उन्नती होते. कारण पक्षवाढीसाठी पण प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो आणि त्या अनुषंगाने साहेब विचार करतायत. संधी आली तर घेणार, संधी दिली. पण अजितदादा तिकडून म्हणतायत की कोणी शपथ घेऊ नको घेऊ, पण मी शपथ घेणार आहे. तो आता त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. नाही, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
कारण गेले अनेक वर्ष दादा सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना काही अनुभव आहेत आणि त्याच्यामुळे ते जे काय बोलताय ते त्यांचं वैयक्तिक प्रत, त्याच्यावरती आम्ही बारकाई नाही करणार. नाराजगी संपली म्हणूनच काल जाऊन राज्यपालांना साहेबांनी स्वतः सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतोय, हे काल स्वतः साहेबांनी सांगितलं. साहेब, जशी तुमची अवस्था आहे, तुम्हाला मंत्रिपदाची इच्छा आहे, तशी दादांची पण अवस्था महाराष्ट्रात झाली म्हणून 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपद भेटलं. गाडी काय पुढे जात नाही. एक रेकॉर्ड त्यांनी केलं. हा, ते रेकॉर्ड वीरच आहेत ते, त्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे. त्यांनी स्वतःच काल सांगितलं आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानलं. हे तुम्हाला काल कळलं की मी 5 वर्ष उपमुख्यमंत्री राहणार, हे तुम्हाला सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये खोलात न जाणं बरं आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री बघा, फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात, पण दादांची सुप्त इच्छा नेहमी राहिली आहे की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं म्हणून. इच्छा सगळ्यांचीच वाटते, पण ती सत्यात उतरायला पाहिजे. तर त्यांनी जे काय स्वीकारले ते त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यामध्ये आम्ही काय बोलणार नाही आहे. आम्ही आमचे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः जे काही निर्णय करतील, निर्णय घेतील, त्यांची आमची ती बांधिलकी राहणार आहे. दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलून आम्हाला कशाला तुम्ही लोक कोडे टाकताय. साहेब, पण या निकालामुळे सगळ्यांची झोप उडाली असं म्हणा, आणि विशेष करून ज्यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे त्यांना, कारण अशी परिस्थिती आहे की यामध्ये काही होऊ शकतं. झोप नुसती उडाली नाही, खडकान झोप उडालेली आहे. लक्षात आलं का? खडकान. तर त्याचं कारण की आपण पाहिलं की जे अगदी हवेत तरंगत होते ते एवढे खाली जमिनीवर आलेत, एवढे आलेत की जमिनीच्या खाली परत त्यांचे 1 फूट पाय गेलेत का काय असं वाटायला लागलं. कारण त्यांनी जे वक्तव्य केली होती आणि जे बोलत होते, जे सांगत होते, ते जनतेने आणि लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं की हे जे काही काम आहे हे महायुतीने केलेली कामं आहेत, महायुतीने दिलेला लाभ आहे. त्याच्यामुळे पुन्हा महायुतीला संधी देणं हे प्रत्येकाने आपलं आद्य कर्तव्य समजलं आणि ती देण आम्हा मंडळींना महायुतीला मिळालेली आहे. आता पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचं 5 वर्ष आम्ही सर्व काम करू. सर्व जुळून येईल असं वाटतंय का मंत्रिपदाचा? हो, सगळं जुळून येणार ना. जुळून येण्यासाठीच तर लोकांनी निवडून दिलंय ना. लोकांचा पण अंत किती पाहायचा हे ठरल्यामुळेच आज शपथविधी होतोय. आणि आज शपथविधी झाला, जर आज तिघांनीच घेतला तर बाकी उर्वरित 11 तारखेपर्यंत होईल असं म्हटलं जात आहे. किंवा आज दुपारपर्यंत जर काही तसे निरोप आलेच काही पक्षाच्या आम्हा मंडळींना, तर आमच्या सगळ्यांची त्याप्रमाणे तयारी आहे. तयार आहेत हे जरा आजचा शब्द थांबव ना, जरा घातल्यानंतर मग तू बघ ना काय नाही काय नाही ते. चलो ठीक आहे, धन्यवाद. एक छोटा 1-2 झाले.